नमस्कार विद्यार्थी मित्र हो, आज आपण BA द्वितीय वर्ष तृतीय सत्रातील भूगोल विषयाच्या अनुषंगाने असणारा आपला पेपर हवामानशास्त्र या हवामानशास्त्राचा विचार आपण आजच्या तासामध्ये या ठिकाणी करणार आहोत। मित्र हो, आपण मागील काही तासापासून या ठिकाणी भूगोल विषयाच्या अनुषंगाने असणारा आपला पेपर हवामानशास्त्रामध्ये तापमान हा घटक या ठिकाणी बघत आहोत। मित्र हो, BA द्वितीय वर्ष BA सेकंड इयर हवामानशास्त्र आणि या हवामानशास्त्रातील तापमान हा घटक या ठिकाणी बघत आहोत। आणि तापमान हे एक महत्त्वपूर्ण असं अंग या हवामानाचं आहे। हवामानशास्त्राचं अतिशय महत्त्वपूर्ण घटक, हवामानाचा एक महत्त्वपूर्ण घटक म्हणून या ठिकाणी आपण तापमानाचा विचार या ठिकाणी करू। मग अशा पद्धतीनं हे महत्त्वपूर्ण असणारं हवामानशास्त्रातील तापमान या घटकाचा विचार करत असताना आपण मागील तासामध्ये तापमान म्हणजे काय, तापमान हवेला कशा पद्धतीने प्राप्त होतं, तापमानाच्या क्षितिज समांतर तापमानाच्या वितरणावर परिणाम करणारे घटक हे या ठिकाणी आपण बघितले। त्याचबरोबर क्षितिज समांतर तापमानाचे वितरण कसे विभाग या ठिकाणी पडलेले आहे हेही आपण मागील तासामध्ये या ठिकाणी बघण्याचा प्रयत्न केला। त्याचबरोबर आपण अगोदरच्या तासामध्ये तापमानाचे व्हर्टिकल डिस्ट्रीब्युशन किंवा उभे वितरण हे देखील आपण बघितलं आणि आपण पाहिलं की भूपृष्ठापासून जसं आपण उंचीवर जाऊया तसतसं तापमानामध्ये उंचीनुसार घट झालेली आपल्याला दिसून येते। आणि या घटेला ही जी काही होणारी घट आहे तिला आपण तापमानाचा राजदर असं म्हटलं। आणि आपण बघितलं की 160 मीटरला 1 अंश सेंटीग्रेडनं तापमान हे कमी झालेलं आपल्याला दिसून येते। त्यानंतर आपण तापमानाची विपरीतता बघितली की आपण पाहतो की तापमान उंचीनुसार कमी होत जातं, परंतु काही वेळेस उंचीनुसार तापमान कमी न होता त्यामध्ये वाढ झालेली आपल्याला दिसते। याला आपण तापमानाची विपरीतता असं म्हटलंय। आणि मग तापमानाच्या विपरीततेवर कोणत्या परिस्थितीमध्ये ही तापमानाची विपरीतता घडते हेही बघण्याचं काम आपण मागील तासामध्ये या ठिकाणी केलेलं आहे। त्याचबरोबर आपण तापमानाच्या विपरीततेचे वेगवेगळे प्रकार या ठिकाणी आपण पाहिले की तापमानाची विपरीतता भूपृष्ठीय विपरीतता असेल, उच्च वातावरणीय विपरीतता असेल किंवा संपर्कामुळे निर्माण होणारी विपरीतता असेल तापमानाची, या तापमानाच्या विपरीततेचे आपण विभिन्न असे प्रकार या ठिकाणी बघितलेले आहेत। आज आपल्याला हे तापमानाच्या वितरण जे काही तापमानाचं वितरण झालेलं आहे हे क्षितिज समांतर पद्धतीने ज्यावेळेस झालेलं आपण पाहतो, त्यावेळेस या क्षितिज समांतर पद्धतीने झालेलं वितरण जर आपल्याला नकाशावर दाखवायचं असेल समजून घेण्यासाठी, तर त्यासाठी समताप रेषा या काढल्या जातात। त्यासाठी समताप रेषा समताप रेषा या काढल्या जातात। आणि आजच्या तासामध्ये खास करून आपल्याला या समताप रेषेचाच अभ्यास आजच्या तासामध्ये करायचा आहे की या समताप रेषा म्हणजे काय, तर नकाशावरील समान तापमानाची ठिकाणे किंवा स्थळे जोडून तयार होणाऱ्या रेषांना समताप रेषा असे म्हणतात। मित्र आपण बघितलं की हे जे काही तापमानाचं वितरण आहे हे क्षितिज समांतर पद्धतीनं होणारं तापमानाचं वितरण कसं आहे हे जर आपल्याला व्यवस्थितरित्या समजून घ्यायचं असेल तर त्यासाठी आपल्याला या समताप रेषेंची मदत होते। आणि मग या समताप रेषेंच्या अनुषंगानंच आपण हे तापमान त्या प्रदेशामध्ये कशा पद्धतीने वितरित झालेलं आहे, कोणत्या प्रदेशामध्ये कशा पद्धतीचं तापमान आहे आणि कोणत्या पद्धतीमध्ये
कमी आहे तापमान, कोणत्या ठिकाणी जास्त आहे याची सगळी नोंद या समताप रेषेच्या अनुषंगाने आपण घेत असतो आणि मग संपूर्ण जगाचा अभ्यास तापमानाच्या अनुषंगाने करण्याचा प्रयत्न या ठिकाणी आपण करत असतो आणि त्यासाठी मग आपण या समताप रेषांची मदत घेत असतो। मग अशा प्रकारच्या या समताप रेषा कशाला म्हणतात तर समताप रेषा म्हणजे काय तर नकाशावरील समान तापमानाची ठिकाणं किंवा स्थळे जोडून तयार होणाऱ्या रेषांना आपण समताप रेषा असं म्हणतो। साधारणतः या ठिकाणी आपण बघूया की या प्रकारचा आपला नकाशा आहे। या ठिकाणी अ ठिकाण आहे, या ठिकाणी ब आहे, या ठिकाणी क आहे, या ठिकाणी ड आहे, डी हे ठिकाण आहे किंवा ड हे ठिकाण आहे। मग होतं काय की या चारही ठिकाणचे तापमान हे सारखं आहे। चारही ठिकाणी साधारणतः 25 डिग्री सेंटीग्रेड तापमान आहे। मग या 25 डिग्री सेंटीग्रेड तापमानाच्या चारही ठिकाणांना जोडून जाणाऱ्या रेषेला आपण समताप रेषा असं या ठिकाणी म्हणतो। म्हणजेच समताप रेषा या समान तापमानाच्या ठिकाणांना जोडून जाणाऱ्या रेषा असतात। समान तापमानाच्या ठिकाणांना जोडून जाणाऱ्या रेषा म्हणजेच समताप रेषा आणि अशा पद्धतीनं या समताप रेषा नकाशावर काढलेले आपल्याला दिसून येतात। साधारणतः तापमानाचे क्षितिज समांतर वितरण, तापमानाचे आडव्या स्वरूपाचे वितरण या समताप रेषेच्या माध्यमातून या ठिकाणी दाखवले जाते। उभ्या स्वरूपाचे वितरण या समताप रेषेच्या साहाय्याने दाखवले जात नसून क्षितिज समांतर पद्धतीने संपूर्ण पृथ्वीवर कशा पद्धतीने तापमानाचं वितरण झालेलं आहे हे या समताप रेषेच्या माध्यमातून दाखवण्याचं काम या ठिकाणी केलं जातं। त्याचबरोबर या रेषा काढत असताना त्या स्थळाचे तापमान हे समुद्र सपाटीला प्रमाणित केले जाते। बघा की जर तापमान दाखवायचं असेल या रेषा जोडत असताना जे काही तापमान दाखवलं जात असेल तर ते समुद्र सपाटीला प्रमाणित करून दाखवलं जातं। आता समुद्र सपाटीला तापमान प्रमाणित करणं म्हणजे काय हे अगोदर आपल्याला या ठिकाणी समजून घ्यावं लागेल। तर मित्र हो, साधारणतः आपलं ए हे ठिकाण आहे, इथं तापमान 25 डिग्री सेंटीग्रेड आहे। बी या ठिकाणावर सुद्धा 25 डिग्री सेंटीग्रेड तापमान आहे। मात्र या ठिकाणी सी या ठिकाणी सी हे ठिकाण जवळपास 900 मीटर उंचीवर आहे। सी हे ठिकाण जवळपास 900 मीटर उंचीवर आहे आणि इथलं प्रत्यक्ष तापमान हे 20 डिग्री सेंटीग्रेड आहे। याही ठिकाणी 25 डिग्री सेंटीग्रेड तापमान आहे। आता काय होईल की इथं 25 आहे, इथं 25 आहे, इथं मात्र प्रत्यक्ष तापमान हे 20 डिग्री सेंटीग्रेड आहे आणि आपल्याला माहित आहे की समुद्र सपाटीपासून आपण जसजसं उंचीवर जाऊया भूपृष्ठावर तसतसं 160 मीटरला 160 मीटरला 1 सेंटीग्रेडनं तापमान 160 मीटरला 1 सेंटीग्रेडनं तापमान कमी झालेलं आपल्याला दिसून येतं। मग या ठिकाणी जर आपण बघितलं तर 160 मीटरला 1 सेंटीग्रेड तापमान कमी होतं। मग 900 मीटर ते उंचीवर आहे म्हणजे तिथं जवळपास 160 च्या प्रमाणामध्ये जर आपण विचार केला तर या ठिकाणी आपल्याला समुद्र सपाटीला आणायचं आहे। म्हणून
या ठिकाणी आता काय होईल की 160 गुणिले 900 भागिले 160 जर आपण केलं तर साधारणतः आपल्याला या ठिकाणी 5 हे उत्तर येईल. किती येईल? 5 हे उत्तर या ठिकाणी येईल. आणि मग आपलं असं लक्षात येईल की इथं आपल्याला 5 अंशानं हे तापमान वाढवावं लागेल. जे साधारणतः या ठिकाणी जर 20 अंश डिग्री सेंटीग्रेड असेल तर इथं आपल्याला 5 अंशानं तापमान वाढवून अधिक 5 म्हणजे या ठिकाणी जवळपास 25 अंश डिग्री सेंटीग्रेड म्हणजे जे काही आपल्याला पाहिजे ते 25 अंश डिग्री सेंटीग्रेड तापमानाची जी काही तापमान रेषा आहे ही आपल्याला या ठिकाणी काढता येईल. तर अशा पद्धतीने मित्र हो हे तापमान प्रमाणित करण्याचे काम हे या ठिकाणी केलं जातं आणि तापमान समुद्र सपाटीला प्रमाणित करूनच मग समताप रेषा या काढल्या जात असतात. तापमानावर उंचीचा परिणाम होतो कारण आपल्याला माहित आहे की उंचीनुसार तापमान हे 160 मीटरला 1 अंश सेंटीग्रेडनं तापमान कमी होतं आणि पृथ्वीवरील सर्व ठिकाणं हे समुद्र सपाटीलाच आहे असं गृहीत धरल्या जातं. पृथ्वीवरील सर्व ठिकाणं हे समुद्र सपाटीलाच आहे असं गृहीत धरून मग त्या ठिकाणाची कितीही उंची असली तरी ती प्रमाणित करून ते समुद्र सपाटीला आणलं जातं आणि त्यानुसारच त्या ठिकाणचं तापमान हे समताप रेषेच्या अनुषंगानं विचारात घेतलं जातं आणि नंतरच त्या ठिकाणी समताप रेषा या काढल्या जातात. मित्र हो उदाहरणार्थ आपण जर बघितलं की समजा जालना जिल्ह्याचं जे काही तापमान आहे ते आहे 25 अंश डिग्री सेंटीग्रेड. जालना जिल्ह्याचं तापमान आहे किंवा जालना या ठिकाणाचं तापमान आहे, जालना शहरातील ठिकाणाचं तापमान आहे 25 अंश डिग्री सेंटीग्रेड आणि हे ठिकाण साधारणतः 925 मीटर उंचीवर आहे असं आपण म्हणतो. आणि 925 डिग्री उंचीवर आहे म्हणजे आपल्याला या 25 मध्ये आता जे काही 25 अंश डिग्री सेंटीग्रेड तापमान होतं त्या 25 मध्ये म्हणजे जवळपास आपण जर विचार केला तर आपल्याला असं दिसतं की जवळपास या ठिकाणी 6 डिग्रीचा 960 मीटरला जवळपास 6 डिग्रीचा फरक हा पडतो. आणि मग आपण जर विचार केला की साधारणतः या ठिकाणी जर आपण बघितलं तर आपल्याला असं दिसेल की 960 भागिले 160 जर केलं तर जवळपास एक 6 अंश डिग्री सेंटीग्रेड किंवा 6चा तो त्या ठिकाणी येईल आणि आपल्याला असं दिसेल की 6 अंश डिग्री सेंटीग्रेड तापमान त्या ठिकाणचं जे असायला पाहिजे होतं अधिक ते त्या ठिकाणी नाही आणि त्यामुळं त्या ठिकाणी उंचीचा परिणाम असा झालेला आहे की तिथं 25 अंश डिग्री सेंटीग्रेड जालना या शहराचं तापमान आहे. मग आपल्याला काय करावं लागेल की त्याच्यात या उंचीचा परिणाम जाणवायचा नाही, आपल्याला ते ठिकाण समुद्र सपाटीला आणायचं आहे म्हणून त्यामध्ये अधिक 6 अंश टाकून त्या ठिकाणी जालना या शहराचं तापमान 31 डिग्री सेंटीग्रेड 31 अंश सेंटीग्रेड एवढं आहे असं आपल्याला त्या ठिकाणी सांगावं लागेल आणि त्यानुसारच मग आपल्याला त्या ठिकाणी समताप रेषा या काढाव्या लागतील. तर मित्र हो आज आपण फक्त या समताप रेषेचा असणारा व्याख्येचा भाग या ठिकाणी बघितलेला आहे. धन्यवाद.